दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर या कृपया माईक कडे प्लीज. साईदाम क्रिकेट संघ ब संघाचा कर्णधार कृपया आपल्या हेतूची सन्मान केला जाईल. सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. साईदाम क्रिकेट संघ ब संघाचा कर्णधार आपल्या हेतूची सन्मान केला जाईल. याच्यानंतरचा होणारा सामना दत्तसाई कंस्ट्रक्शन वाळ वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. लगेच नाणेफेकीसाठी या. दत्तसाई कंस्ट्रक्शन वाळ वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. सामन्याला सुरुवात होते. अनिल आणि अमोल ही सलामीची जोडी. बॉलर नेम कोण आहे? हर्ष. गोलंदाजी मार्कवर हर्ष. पहिला चेंडू हलक्यातून ड्राइव्ह केला, पाठवून दिला स्क्वेअर लेगला. वन बम सीमारेषा बाहेर. चौकारांसाठी 4 धावा पहिल्या चेंडूवरती. बघणं खूप इम्पॉर्टंट, कारण पाहिला गेला तर हा सुद्धा एक क्रिकेटचा सितारा म्हणून ओळखलं जातं. पहिल्या चेंडूवरती मोठा चौकार. बॅटने काढा घेते शतरंज त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट होईल आणि एका धावे धाव समाधान मानावं लागेल, कारण एस्टनच्या मागे यंदाचे नवरदेव महेंद्र वेळात वेळ काढून आता तुम्हाला वेळ काढावा लागेल क्रिकेटसाठी. एस्टनच्या मागे महेंद्र आहेत, पण एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. फुल टॉस चेंडू. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. नो चेंडू म्हणजे नक्कीच फ्रीड असेल अमोल याला. फ्री हिट चेंडू असेल, पाहूया चेंडूचा फायदा उचलतं का. पाहिला गेला तर मला वाटतंय राधाकृष्ण क्रिकेट संघ फोपळवण्याची रणनीती काहीशी वेगळी आहे. एक दोन सुंदर असे गोलंदाज असताना एक नवा गोलंदाज पॉवर प्ले साठी तयार करतायत की काय. यॉर्कर लेवलचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली. फ्रीडच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळला नाही. हलक्यात ड्राइव्ह केली. एक धावा कंप्लीट केली. एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 7 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा. अफलातून गोलंदाजी. वाईट वर्करचा प्रयास. बॅटनी कडा घेतली, थोडंसं आतल्या बॅटनी कडा घेतली आणि एक धावा नक्कीच कंप्लीट केली. एका धावावरती समाधान लागेल. खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मित्रांनो हाच गोलंदाज होता. यालाच थोडस रणनीती आखायची होती याच्याच चेंडूवरती, कारण पाहायला गेला तर नंतरचे 2 गोलंदाज खूप हार्ड असणार आहेत. एका बाजूला सत्यम असेल. सुंदर चेंडू बॅटने काढा घेतली. आउटफील्ड मागे खूप फास्ट आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. एका धावाने समाधान मानव. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 9 धावा. याच्यानंतरचा होणारा सामना दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. दोन्ही संघाने शेवटचा आणि अंतिम कॉल. लगेचच नाणेफेकीसाठी या. दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅटने कडा घेतली. काय चेंडू ठेवला. मला वाटतं थोड्याशा उंगल्या चेंडूवरती फिरवल्या जात आहेत. तर पाहायला गेला तर अनिल सारख्या फलंदाजाला ते कलेक्ट होत नाहीये चेंडू. ओव्हर झाली आहे राहुल. ऊन पण लागतंय जास्त. कदाचित तुमच्या बोटाने जर मोजा लावत नसेल तर हातामध्ये गोट्या घ्या,
तर तुमचं काम अर्ध आम्ही इथून करतोय, तुमचं मानधन थोडं कमी केलं जाईल याची नोंद घ्या। एकंदरीत पहिल्या 7 चेंडूचा खेळ संपला झालाय। धाव संख्या उभ्या केल्यात पहिल्या 7 चेंडूमध्ये 10। दत्तसाई कंस्ट्रक्शन वाळ आणि साईराज क्रिकेट संघ साईराम दोन्ही संघाचे कर्णधार टॉच बॉक्स वरती चला, टॉच बॉक्स वरती चला प्लीज। दोन्ही संघाचे कर्णधार वाळ संघ दत्तसाई कंस्ट्रक्शन वाळ, ओके चला वरती चला, टॉच बॉक्स वरती चला, तिथे जाऊन थांबा। मी सन्माननीय जे पाटील सरांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं प्लीज। जे पाटील सर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं। गोलंदाजी मार्फत रोशन, एक राहुलपिंडी एक्सेस म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे असा रोशन गोलंदाजी मार्फत। सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात। पहिला चेंडू सुंदर चेंडू, सुंदर चेंडू यार्कर लेवलचा चेंडू होता, हलक्यात ड्राइव्ह केला। पंच काय सांगतात पाहूया। बॅटकडे आहे की लेग बायच्या रूपाने धाव संकेत आहेत, लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट झाली। नक्कीच तुमच्या बॅटला चेंडू लागणं गरजेचं आहे इथून पुढे, कारण पाहिलं गेलं तर 7 चेंडूमध्ये फक्त धावा 11 खर्च झाला। पाहिलं गेलं तर मोठं समीकरण असेल, एक मोठी धावसंख्या उभारण्याचं मानस मात्र नक्की असेल। सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात। मात्र सुंदर चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली, कुठलीही चूक नाही, परतावं लागेल कर्णधार अमोल याला। बॅक टू प्रेव्हिलियन, संधी असेल डीजेला, डीजे प्लीज। होतं 4 धावा प्राप्त झाल्या आपल्या खात्यामध्ये। एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 15 धावांवरती, दुसरं षटक प्रगतीवरती असताना। सुंदर चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट अनिल आणि रोशन ही जोडी, या जोडीवरती सर्वांच्या नजरा लागल्यात, कारण पाहिलं गेलं तर ही जोडी महत्वाची आहे। याच्यानंतरचे येणारे बॅट्समन तेवढीशी सुंदर कामगिरी करणार नाहीयेत। पाहिलं गेलं तर रोशनचीच फलंदाजी खूप महत्वाची असते आपल्या संघासाठी। जेव्हा जेव्हा आदर्श क्रिकेट संघ फायनल पर्यंत मजल मारतो तेव्हाच नक्कीच रोशन चमकलेला असतो। दोन्ही बाजूला रोशन आहेत। पाहिलं गेलं तर गोलंदाजी मध्ये सुद्धा रोशन आणि बॅटिंग वरती सुद्धा रोशन। सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला मागे। यष्टीरक्षक महेंद्र सुद्धा कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि एकंदरीत
टाकला ना आता एक डॉट आहे. शेवटचा चेंडू शेष दुसऱ्या षटकातील फुलटॉस चेंडूचा मारा केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे का? चेंडू सीमारेषेपर्यंत येईल. खूप लांबून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केला. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या होतीये 19 धावा. थोडीशी विसावलेली स्थिरावलेली धावसंख्या म्हणजे 12 चेंडू मध्ये धावा खर्च केला 19. तर 7 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. पाहूया काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत मजल मारतात. जोपर्यंत अनिल आणि रोशन ही जोडी अजूनपर्यंत मैदानात तोपर्यंत सांगू शकत नाही किती धावा घेतील. चला शेवटचा गोलंदाज कोण असेल? सत्यम येतो का? रणनीती पुन्हा एकदा वेगळी आहे. मला वाटतं सत्यमला बॅटिंग साठी आराम दिलाय. पाहिला गेला तर गोलंदाजी मार्कवर प्रवीण येतोय. पाहिला गेला तर राधाकृष्ण क्रिकेट संघाचे महत्वपूर्ण गोलंदाज सत्यम रोशन हेच असतात, परंतु आज सत्यम गोलंदाजी मार्कवर येत नाहीये. प्रवीण शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रवीण काहीस खराब गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती थोडासा भरकटलाय. राहुल पंच सांगतात की दोन्ही आज समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल अवांतर. एक धावसंख्या मात्र नक्कीच समोरच्या खात्यामध्ये डिपॉझिट करतायत. अनिल डिंगणकरांना अशा प्रकारे गोलंदाजी करणं चुकीचं आहे. पाहायला गेलं तर पाहिलं होतं इलाका खाली आहे. स्क्वेअर लेगला फाईन लेगला एक पाठवून दिलं. सरळ सीमारेषा बार 1 बम्स 2 बम्स सीमारेषा बार येतोय खणखणीत चौकार. आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 24 लॉस ऑफ 1 विकेट. सुंदरसा चालू असलेला सामना आपण पाहतोय. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफलवणी यांच्यामध्ये. आता मात्र पुढे आला. पुन्हा एकदा बॅट निकडा घेतली. एक धावा कंप्लीट. मी वारंवार पाहतो जेव्हा जेव्हा पुढे येतात बॅट कडा घेते. नक्की समीकरण बॅट आणि चेंडूचं जुळत नाहीये. कारण याच मैदानात बरेचसे चेंडू खेळलेला हा फलंदाज अनिल आपण पाहतोय. याच मैदानात प्रॅक्टिस सुद्धा त्यांची असते. सुंदर चेंडू रोशनला अशा प्रकारे गोलंदाजी केली तर नक्कीच दिवसात तुम्हाला तारे दाखवेल. पाठवून दिलं सरळ सीमारेषा बार. डिपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बार षटकारांसाठी डीजे. वरती पाहायला गेलं तर मी आधीच मला वाटतं आजचं काहीच पाहिलं गेलं तर सत्यमला गोलंदाजीवरती आणलं नाहीये. प्रवीणला गोलंदाजी मार्कवर आणलं पण थोडासा मागणा ठरतोय की काय. पुन्हा एकदा उडवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षक बनावं लागेल का? दर्शक चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सीमारेषा बार. बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत शेषवरती आणि स्ट्राईकला आहे. सुंदरशी स्ट्राईकने खेळतोय असा रोशन. रोशनला हा मैदान खूप सूट होतोय. पाहिला गेला तर अफलातून फलंदाजी रोशनच्या मैदानात असते. सुंदर चेंडू पुन्हा एकदा कार्पेट लेवलने एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. 2 वरती समाधान मानावं लागेल.
एकंदरीत धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 37. रोशनसाठी पुढील चेंडू आता मात्र गगनाला भिडलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार आहे का? षटकार. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी. रोशन यांची संधी असेल डीजेला. डीजे मित्रांनो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडायचं हे आमच्या रक्तातच आहे. पुण्याच्या लाल माळात शास्त्री खान घुसला, जीव वाचून पळाला, पण बोटाच्या हाताचे एकच बोट घेऊन या महाराष्ट्रातून परत निघाला. पुन्हा महाराष्ट्रावर चालून येण्याची हिंमत त्याच्या बापातही झाली नाही. इथे रोशनने आपले इरादे स्पष्ट केले. बॅक टू बॅक चौकार षटकार मारून एकंदरीत धाव संख्यांचं डोंगर उभं केलं. 43 धावांचं जिंकण्यासाठी आव्हान ठेवले. 18 चेंडू आणि 44 धावा. 18 चेंडू 44 धावा. 44. या ठिकाणी सन्मान्य उपस्थित राहिलेले संजय पोटले सर उपस्थित नाही आहेत, तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी देणगी स्वरूपात 501 रुपयाचं कॅश पारितोषिक दिलंय. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण महत्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आम्ही आपले सर ऋणी आहोत. तोपर्यंत ऐकूया एक सुंदर सुमधुर असं संगीत. डीजे प्लीज. स्ट्राईकला असेल रोशन, नॉन स्ट्राईकला महेंद्र. लेफ्ट हँड बॅट्समन रोशन आणि नॉन स्ट्राईकला महेंद्र. पंचांना विनंती असेल सामना चालू करा प्लीज. याच्यानंतर आपल्याला अजून एक सामना पहिल्या फेरीतील खेळवायचा आहे. 1 वाजायला आलाय. पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी अमोल.
पहिल्या चेंडूवरती सुंदरसा प्रहार केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धावा नक्कीच कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक वारंवार आपण बदल पाहू, कारण सामन्याचं गणित सांगते 44 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आखावं लागेल. पंधरा शास्त्राने धावा बनवावे लागतील. पहिल्या एक चेंडूवरती एक धावा आली, स्ट्राईकला एकदा पोचला पुन्हा एकदा महेंद्र. सुंदर चेंडू ठेवला, वाईड यॉर्करचा प्रयास केला, न समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची सांगता झाली. मोठ्या फटक्यांची आत्मशबाजी नक्कीच करावी लागेल, परंतु हे करत असताना मिस आउट नको व्हायला, कारण दुसऱ्या इनिंगला जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर दबाव निर्माण करत असतो. एकेरी दुकेरी धावा येणं महत्वाचं असतं, स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असतं. इकडे छोटं बाळ एकटंच खेळतंय, तू ऊन जास्त लागेल, थोडस मागं घ्या, इकडे आतमध्ये खेळवा. सुंदरशी बॅट कडा घेतली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धावा कंप्लीट. एका धावावरती समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षक आदर्श क्रिकेट संघाचं खूप तगड आहे. पाहायला गेलं तर ऑफ साईडला बरेच दिवसानंतर आपण कल्पेश डिंगणकर यांना सुद्धा पाहतोय. बरेच दिवसानंतर मैदानात आदर्श क्रिकेट संघाचा मित्रांनो भव्य पंचांचा इशारा काय असतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेशकडे चेंडू, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय, चौकार. आणि नो चेंडू असेल म्हणजे नक्कीच फ्री हिट असेल. 4 म्हणजे एकंदरीत 5 धावा खात्यामध्ये दाखल झाल्या. 5ची धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या स्कोरवरती धावा लागतात 8. फ्री हिट असेल महेंद्रसाठी, पाहूया. सुंदर चेंडू गगनाला भिडलेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धावा कंप्लीट केली. फ्री हिट चेंडूचा फायदा तेवढा उचलता आला नाहीये, पाहूया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण पाहतोय. शेवटचा चेंडू रोशनसाठी. सुंदर चेंडू स्क्वेअर लेगला, सरळ चाललाय सीमारेषेबाहेर आहे का. षटकार गगनचुंबी रोशनच्या बॅट मधून एक गगनचुंबी षटकार, आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. सकाळपासून आपण त्यांची ऊर्जा पाहतोय, जणू काही रात्रभर त्यांना चार्जिंगला ठेवली होती, आणि सकाळी फुल चार्ज होऊन मैदानात. अजूनपर्यंत एकाची सुद्धा बॅटरी डाऊन नाहीये. प्रेम येईल. स्ट्राईकला महेंद्र, सामना करत प्रेम याचा. सुंदर चेंडू रडार मध्ये आलं,
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परतावा लागेल इकडे महेंद्रला माघारी. महेंद्रची खेळी मात्र संपुष्टात. सुंदरशी रणनीती, प्रेम याचं सुंदरसं विकेटचं पतन. बॅट्समन महेंद्र बॅक टू प्रवेलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. जोपर्यंत तुम्ही समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात भाग पडत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित नाहीच म्हणून समजायचा. अफलातून फलंदाजी आपण पाहिली पाहतो नेहमी सत्यम यांची. असा सत्यम स्ट्राईकला प्रेम याच्या पहिल्या चेंडूत मोठा प्रहार केला होता. गणागती प्रभार अमोल याने सुंदरसं बराचसा एरिया कव्हर केला आणि सुंदर झेलचं पतन या ठिकाणी झालं. परतावं लागलं महेंद्रला माघारी. सत्यम साठी पुढील चेंडू. हलक्या त्याने ऑफ साइडला ड्राइव्ह केला. अमोल त्या ठिकाणी आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये होईल का? नक्कीच. 2 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिले 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. सरासरीने 15च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा लागल्या होत्या. 44 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरची रणनीती आता इथून आखावी लागेल दोन्ही संघांना. फुल टच चेंडू आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल दर्शक. चेंडू चाललाय वन बॉक्स सीमारेषे बाहेर. येतोय कणकणीत. चौकार की षटकार सांगायचं तिकडे. चौकार. डीजे. कधी कमी समजू नये, कारण कोण कधी कोठे उपयोगी येईल हे सांगता येत नाही. 1 कोटी रुपयांचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती सुद्धा कामाला येते. प्रेम. सुंदर रणनीती प्रेम यांची. आता पाहूया पुन्हा एकदा चेंडू आहे त्या ठिकाणी रोशन आणि त्या ठिकाणी कोण होता, परंतु दोघांचे गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. कमबॅक कितून करायचा होता. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सत्यम यांच्या बॅट मधून. अफलातून फलंदाजी. चौकार. डीजे. पोहोचते 25 धावांपर्यंत. दुसरं षटक प्रगतीवरती असताना आता मात्र फुल टच चेंडूचा फायदा उचलला. पाठवून दिला डीप मध्ये. सरळ सीमारेषे बाहेर येतोय खडखडीत षटकार. डीजे. राधाकृष्ण क्रिकेट संघ फोफळवणे संघाची रणनीती आता लक्षात आली, कारण सत्यमला यासाठी याने मागे ठेवला होता. त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली नाहीये, पण फलंदाजी मध्ये 100% आपले देताना बॅक टू बॅक चौकार षटकारांची आतषबाजी करतो. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान सत्यम याचं. पुन्हा एकदा पुढे येऊन पाठवून दिलंय सरळ सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. डीजे. संपवले 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाहिला गेला तर यासाठी मला वाटतं सत्यमला ठेवलं होतं शिल्लक, कारण गोलंदाजीमध्ये तुझी आम्हाला कामगिरी एवढी महत्वाची नाहीये, फलंदाजीमध्ये तू आम्हाला महत्वाचा वाटतोयस. त्यामुळे त्याची गोलंदाजी त्याच्याकडून करून घेतली नव्हती. तो फलंदाजीमध्ये मात्र 100% आपलं दिलं.
आणि एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 37 धावांवरती. जिंकण्यासाठी 44 धावांचे लक्ष्यांचा पाठलाग असताना 7 चेंडूमध्ये हव्यात फक्त आणि फक्त 7 धावा. गोलंदाजच्या मार्कवर रोशन. स्ट्राइक वरती सुद्धा असेल रोशन आणि गोलंदाजी मार्कवर सुद्धा रोशन. रोशनची जुगलबंदी पाहूया. कुठला रोशन कोणत्या रोशनवरती बावली असेल, पोपळवण्याचा की करंजाईचा. पहिला चेंडू सुंदर ठेवला, परंतु लेग बायच्या रूपाने लगेच एक धावा कंप्लीट केली. बॅट कट आहे का? थँक्यू राहुल सांगतात बॅट कटने एक धावा लगेचच कंप्लीट केली. कारण स्ट्राइक वरती आणणं सत्यमला खूप महत्वाचं होतं. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना रोशन वर्सेस सत्यम. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतायत. सुंदर चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे नक्कीच धावा होत्या अवांतर. तुमचं पहिलं काय बाहेर आलं तेच आम्हाला समजलं नाही. नक्की काय तुम्हाला सांगायचं आम्हाला? दोन्ही हात समांतर, धावा असेल अवांतर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने अवांतर धावसमा नक्कीच भर घालेल. इथून सामना मात्र निसटतोय. तर पाहिला गेला तर सत्यमची बल्लेबाजी खूप महत्वाची ठरली होती. बॅक टू बॅक 2 वाईड टाकले समोरच्या धावसंख्याला मात्र लगाम लगावली आहे आणि पाठवून दिलं. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर येतोय षटकार आणि षटकाराने या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय. राधाकृष्ण क्रिकेट संघ पोपळवणे, दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर अशी लढत या ठिकाणी झाली. पाहायला गेला तर वनहाती सामना खेचून आणला आपल्या बाजूने सत्यम याने. चला याच्यानंतरचा होणारा सामना दत्तसाई कंस्ट्रक्शन वाळ वर्सेस साईदास क्रिकेट संघ साईदाम. वाळ संघ एका बाजूने चला आतमध्ये, दत्तसाई कंस्ट्रक्शन एका बाजूने आतमध्ये चला. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया सहकार्य करा, कारण आता उन्हाचा पारा वाढलाय. सकाळपासून आम्ही शांतच आहोत, आमचा पारा अजून वाढलेला नाहीये. पहिल्या फेरीतील गाव टू गाव मधील शेवटचा सामना. राहुल जरा चेक करून घ्या. मित्रांनो युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, आम्ही ते अलाउ करत नाही. सेम टी शर्ट आम्हाला अनिवार्यच असतात, त्यामुळे कमिटी जोखीम घेणार नाहीये. आम्ही जेव्हा जेव्हा युट्यूब लाईव्हचं आयोजन करतो तेव्हा सर्व संघांना सांगितलेलंच असतं की टी शर्ट एक कलरचीच हवी आहे. जरी तुम्ही गाव टू गाव संघ खेळत असाल तरी टी शर्ट सेम कलरचीच हवी आहे. हॅलो राहुल, त्याला नियम सांगून घ्या जरा प्लीज, आणि असेल तर सहकार्य करा. ओके थँक्यू. कारण आपल्या कमिटीचा नियम हा महत्वाचा असतो, कारण यजमान आहेत राहुल सकाळपासून. माझ्या बरोबर जोडले गेलेत सन्माननीय विनोदजी खळे, दापोली गावचे भोपनचे सुपुत्र. याच्यानंतरच समालोचनचं थोडस भार सांभाळतील
हॅलो अजय चव्हाण, अजय चव्हाण कुठे आहेत? माईकडे या प्लीज. अजय चव्हाण माईकडे संपर्क करा. निलेश बागणे यांना येऊन भेटा. धन्यवाद.